वेल्डिंग म्हणजे काय तर फक्त दोन धातू जोडणं नाही. ती एक कला आहे जी चालते प्रचंड ऊर्जेवर आणि या ऊर्जेला काबूत ठेवणं हेच तर खरं कौशल्य आहे. चला आज आपण समजून घेऊया की ही ऊर्जा सुरक्षितपणे कशी हाताळायची. जरा विचार करा. आर्क वेल्डिंगची ती प्रचंड उष्णता, डोळे दिपावून टाकणारा तो प्रकाश आणि ऑक्सिॲसिटिलीन वेल्डिंगमधले ते हाय प्रेशर गॅसेस, ही सगळी मिळून बनते एक प्रचंड ऊर्जा आणि हीच ऊर्जा धातूला वितळवते आणि एकत्र आणते. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की या ऊर्जेवर कंट्रोल ठेवायचा कसा, तेही सुरक्षितपणे. कारण बघा, सुरक्षा म्हणजे फक्त काही नियम नाहीत, ती एक पूर्ण सिस्टम आहे. चला तर मग या सिस्टमचा एक एक लेयर, एक एक स्तर उलगडून बघूया. पहिला थर आणि सगळ्यात महत्त्वाचा ते म्हणजे स्वतःचं संरक्षण. याला आपण आपलं वैयक्तिक सुरक्षा कवच म्हणू शकतो, जे वेल्डरला प्रत्येक धोक्यापासून वाचवतं. आणि ही उपकरणं म्हणजे काही ऑप्शनल गोष्ट नाहीयेत, ती एकदम कंपल्सरी आहेत. प्रत्येक वेल्डरसाठी त्याचं सुरक्षा कवच म्हणजे काय, तर वेल्डिंग हेल्मेट, आगीला तोंड देणारे कपडे, खास हातमोजे आणि एकदम मजबूत सेफ्टी शूज. ही झाली संरक्षणाची आपली फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. आता याच हेल्मेटकडे जरा विशेष लक्ष देऊया. हे काही साधंसुधं हेल्मेट नाहीये. आपले सोर्स मटेरियल स्पष्टपणे सांगतं की ते ANSI Z49.1 या स्टँडर्डनुसार सर्टिफाईड असायलाच पाहिजे. आणि का? कारण वेल्डिंगमधून जे तीव्र अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रारेड किरण बाहेर पडतात ते डोळ्यांना कायमचं नुकसान पोचवू शकतात. त्यामुळे इथे कोणतीही हायगई चालणार नाही. बरं, तर एकदा आपण स्वतःला सुरक्षित केलं की पुढची पायरी येते आपल्या टूल्सवर, आपल्या उपकरणावर नियंत्रण मिळवणं. चला तर मग दुसऱ्या स्तराकडे वळूया, उपकरणांची सुरक्षा. आर्क वेल्डिंगमध्ये सगळ्यात मोठा धोका कोणता असेल तर तो आहे विजेचा धक्का. म्हणजे बघा, एक छोटीशी चूक आणि थेट लाईव्ह करंटशी संपर्क, याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. म्हणूनच हा धोका टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग हा धोका टाळायचा कसा? त्यासाठी काही सोपे नियम आहेत. 1. कामाची जागा आणि कपडे नेहमी कोरडे पाहिजेत. 2. कोणतंही उपकरण वापरायच्या आधी नीट तपासून घ्या. आणि 3. वर्कपीस योग्य प्रकारे ग्राउंड केलेला असावा. आणि काय नाही करायचं तर खराब उपकरणं बिलकुल वापरायची नाहीत आणि वेल्डिंगच्या केबल्स कधीही शरीराभोवती गुंडाळायच्या नाहीत. या चुका टाळल्याच पाहिजेत. ठीक आहे, विजेच्या धोक्यांबद्दल तर आपण बोललो. आता थोडा पुढे जाऊया आणि ऑक्सिॲसिटिलीन वेल्डिंगमधल्या एका दुसऱ्या मोठ्या धोक्याकडे वळूया. आणि तो धोका म्हणजे हाय प्रेशर गॅस सिलेंडर्स. या सिलेंडर्सना एक खास पद्धत असते. त्यांना नेहमी उभं आणि सुरक्षितपणे बांधून ठेवायला लागतं. त्यांचे वॉल्व्ज ते नेहमी तेल आणि ग्रीसपासून स्वच्छ ठेवायचे. आणि हो, गळती होतीये का हे नियमितपणे तपासायलाच हवं. हे सगळे नियम का? कारण त्यांच्या आत जो प्रचंड दाब असतो तो सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा नियम. आपल्या सोर्स मटेरियलमध्ये एक वाक्य आहे, गॅस सिलेंडरवर कधीही आर्क स्ट्राईक करू नका. कारण असं केलं तर एक मोठा स्फोट होऊ शकतो. ही एकच चूक खूप महागात पडू शकते. त्यामुळे ही गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा. तर आता आपण स्वतःला सुरक्षित केलं, आपल्या उपकरणांना सुरक्षित केलं. आता सुरक्षेचे हे वर्तुळ थोडं मोठं करूया आणि आपल्या आजूबाजूच्या जागेवर, आपल्या कामाच्या जागेवर लक्ष देऊया. हा आहे आपला तिसरा स्तर. एक सुरक्षित वर्क झोन कसा तयार करायचा? काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. वर्कपीस व्यवस्थित ग्राउंड केलेला असावा. आजूबाजूला आग लागणारी कोणतीही वस्तू नसावी. इतरांना आर्कच्या फ्लॅशपासून वाचवण्यासाठी स्क्रीनचा वापर करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य व्हेंटिलेशन हवंच, जेणेकरून तो विषारी धूर श्वासावाटे आत जाणार नाही. बघा, चांगली उपकरणं, योग्य साधनं, स्वच्छ आणि सुरक्षित जागा, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. पण या सगळ्याच्या वर, या सगळ्याच्या पलीकडे सुरक्षेचा एक शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तर आहे. आणि तो म्हणजे स्वतः वेल्डरची मानसिकता. चला मग आता बोलूया सुरक्षेच्या ह्या अंतिम आणि खरं तर सर्वात महत्त्वाच्या स्तरावर. ही गोष्ट फक्त उपकरणांची किंवा नियमांची नाहीये. ही आहे सतत अलर्ट राहण्याची, सतत जागरूक राहण्याची एक वृत्ती. या सुरक्षित मानसिकतेची 3 मूळ तत्व आहेत. पहिलं, नेहमी जागरूक रहा. आजूबाजूला काय धोके आहेत हे सतत तपासा. दुसरं, तयार रहा. म्हणजे फायर एक्स्टिंग्विशर कुठे आहे, फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे, हे माहीत असू द्या. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, प्रोॲक्टिव्ह रहा.
म्हणजे काय? तर कामाच्या मध्ये नाही, तर काम सुरू करण्याच्या आधीच सगळ्या सेफ्टी चेक्स करा. सुरक्षा ही नंतर करायची गोष्ट नाही, ती पहिली पायरी आहे. तर हे सगळं विश्लेषण संपवताना एक प्रश्न मनात येतो. कोणतंही वेल्डिंगचं काम सुरू करण्यापूर्वी अशी कोणती एक सर्वात महत्त्वाची सुरक्षा तपासणी आहे जी कधीही कोणत्याही परिस्थितीत विसरता कामा नये? यावर नक्की विचार करा. कारण खरी सुरक्षा ती नियमांच्या पुस्तकात नाही, तर ती आपल्या जागरूकतेमध्ये दडलेली आहे.